नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रातील भूगोलचा असणारा आपला पेपर हवामानशास्त्र भाग 2 हा या ठिकाणी बघत आहोत. मित्र हो, हवामानशास्त्र भाग 2 मध्ये आपण मागील तासामध्ये टोर्नाडो वादळ काय असतं किंवा टोर्नाडो वादळाची रचना काय असते, टोर्नाडो वादळ हे कसं निर्माण होतं या संदर्भात आपण अधिक असणारा भाग या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मित्र, टोर्नाडो वादळाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की या वादळाची बाहेरील भागाची असणारी जी काही गती आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची ती 32 ते 64 किलोमीटर पर्यंत आपल्याला दिसते. ताशी ही 32 ते 64 किलोमीटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याचा त्याचा वेग हा आपल्याला दिसून येतो. कारण वादळाच्या आतमधला भागाचा वेग अजूनही आपल्याला नोंदवता आलेला नाही. अशा प्रकारचा टोर्नाडो हे वादळ हे प्रामुख्याने या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसतं. या भोवऱ्याच्या मार्गाची लांबी साधारणतः हा जो काही भोवरा हा किती किलोमीटर पर्यंत लांब जाऊ शकतो तर साधारणतः 26 किलोमीटर पर्यंत जास्तीत जास्त हा भोवरा लांब गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि प्रामुख्याने अशी जी काही वादळं आहेत ही वादळं उन्हाळ्यामध्ये आणि वसंत ऋतूमध्ये खास करून झालेली आपल्याला दिसतात. आपल्याला असं दिसतं की सकाळच्या सत्रामध्ये ही वादळं कधीच येत नाही. ही वादळं जे येतात ही 3 ते 5 दुपारी 3 ते 5 या कालावधीमध्येच ही वादळे आपल्याला या दरम्यान ही वादळे आलेली दिसून येतात. सकाळच्या काळामध्ये ही वादळे कधीही आलेली आपल्याला आढळत नाही. म्हणजे अशा प्रकारचे हे टोर्नाडो की जे आकस्मिकपणे एखाद्या भागामध्ये जर कमी दाबाचं केंद्र निर्माण झालं आणि कमी दाबाचं केंद्र निर्माण होऊन त्याच्या भोवती कमी दाबाचं निर्माण होऊन अगदी सभोवतालचे असणारे वारे किंवा हवा ही जोरदार त्या केंद्र भागाकडे अतिशय चक्राकार गतीनं ओढली जाते. त्याचबरोबर ऊर्ध्वगामी देखील ही हवा ढकलली जाते गतीनं. अशा प्रकारे जर वादळ निर्माण होत असेल तर त्याला आपण प्रामुख्यानं टोर्नाडो किंवा घर्मवादी वादळ असे या ठिकाणी म्हणतो. मग असं असणारं हे वादळ की जे दुपारी 2 ते 5च्या दरम्यानच अधिक प्रमाणात निर्माण होतं. उन्हाळ्यामध्ये आणि वसंत ऋतूमध्येच अधिक प्रमाणात निर्माण होतं. आणि खास करून समशीतोष्ण कटिबंधाच्या असणाऱ्या पट्ट्यामध्ये या वादळाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आता टोर्नाडोची काही वैशिष्ट्य या ठिकाणी आपण बघणार आहोत. काय वैशिष्ट्य आहे टोर्नाडो वादळाची ही वैशिष्ट्य या ठिकाणी आपण बघूया. तर पहिलं असं वैशिष्ट्य आहे या टोर्नाडो वादळाचं की या वादळाचा आकार हा नरसाळ्याच्या आकाराचा असतो आणि नरसाळ्याच्या आकाराचा मोठा ढग हा तयार होऊन यामध्ये मोठ्या नरसाळ्याच्या आकाराचा ढग त्या ठिकाणी या वादळामुळे तयार होतो. म्हणजे त्याचा आकारच नरसाळ्याच्या आकारासारखा असतो व त्या ढगाचा स्तंभ खाली जमिनीपर्यंत येतो. म्हणजे तो काही ढग निर्माण होतो त्याचा स्तंभ हा जमिनीपर्यंत आलेला आपल्याला दिसून येतो. आणि प्रामुख्याने हा जो ढग असतो तो किमोलोनिंबस प्रकारचा ढग हा प्रामुख्याने या वादळामध्ये टोर्नाडो या वादळामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. या टोर्नाडो वादळाची गती ही अतिशय जास्त असते. जर आपण बघितलं की प्रामुख्याने ही वादळे अधिकाधिक प्रमाणामध्ये संयुक्त संस्थांमध्ये येतात रॉकी पर्वताच्या. आणि प्रामुख्याने आपण जर बघितलं जगामधील सगळ्यात जास्त वादळं ही रॉकी आणि अँडीज उत्तर अमेरिकेतील संयुक्त संस्थांमध्ये रॉकी आणि अँडीज पर्वताच्या पूर्व भागामध्ये ही वादळं येतात. संयुक्त संस्थांचं आपण म्हटलं तर तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये निश्चितच संशोधनाच्या बाबतीत तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगामध्ये नंबर 1 वर 1 क्रमांकाचं असणारे हे राष्ट्र आहे. असं असून देखील या वादळाचा वेग
जी वादळाची गती आहे, या वादळाची गती ही अजूनही कोणाला मोजता आलेली नाही. या वादळाचा आवाज बघा, या वादळाचं वैशिष्ट्य काय आहे तर हे वादळ निर्माण झालं की प्रचंड आवाज, भयंकर असा आवाज या वादळाचा आलेला आपल्याला आढळून येतो. की प्रचंड अतिशय भयंकर असा आवाज या वादळापासून निर्माण झालेला आपल्याला दिसतो. कारण त्याचं नाव टोर्नाडो पडण्यामागेच त्याच्या आवाजाचा असणारा संबंध होता. कारण या वादळ निर्माण झालं की जे काही आपण पाहतो की स्पॅनिश भाषेतील टोर्नाडा या शब्दामध्येच मुळामध्ये या वादळामध्ये प्रचंड आवाज आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण विजेपासून निर्माण झालेला कडकडाट ज्याला स्पॅनिश भाषेमध्ये टोर्नाडा असं म्हणतात आणि त्यापासून या वादळाचं नाव टोर्नाडो असं पडलेलं आहे. त्यामुळे अतिशय जास्त प्रमाणात कडकडाट, विजेचा कडकडाट या वादळामध्ये या ठिकाणी होतो. त्यामुळे भयंकर असा आवाज हे वादळ निर्माण झाल्यानंतर आपल्याला ऐकू येतो. या वादळामध्ये, टोर्नाडो वादळात मुसळधार पाऊस पडतो. की ज्या भागामध्ये हे टोर्नाडो वादळ निर्माण झालेलं आहे त्या भागामध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस पडतो, गारांचा वर्षाव देखील होतो आणि मेघगर्जना मोठ्या प्रमाणात होते. तसेच विजा चमकून मोठ्या प्रमाणात कडकडाट देखील होतो. म्हणजे टोर्नाडो वादळ एखाद्या भागामध्ये जर निर्माण झालं तर पाऊस तर पडतोच, मुसळधार अशा प्रकारचा पाऊस तर त्या प्रदेशामध्ये पडतोच. त्याचबरोबर हवेचं ऊर्ध्वगामी प्रवाह हा इतक्या गतीनं असतो की त्या ठिकाणी त्या जलाचं हिमकणामध्ये देखील रूपांतर होतं. म्हणजेच गारा देखील या वादळाच्या अनुषंगाने पडलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर मेघगर्जनासह अतिशय मोठ्या प्रमाणात मेघगर्जना म्हणजे ढगांचा आवाज हा इतका मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतो की त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात विजा देखील चमकतात आणि विजा चमकत असताना त्या विजेचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे वादळ, या वादळाचं, टोर्नाडो या वादळाचे वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसतं. टोर्नाडो वादळाचा विस्तार हा जरी कमी असला तरी विध्वंस या टोर्नाडो वादळामध्ये अगदी 8-10 मिनिटाचा जरी याचा कालावधी असला, कमी विस्तार आणि कालावधी हा 8-10 मिनिटाचा जरी असला तरी 8-10 मिनिटांमध्ये या वादळाच्या मार्गामध्ये जे जे भाग येईल तो सगळा भाग नष्ट करण्याचे काम हे वादळ, तो सगळा भाग उडून फेकण्याचे काम या वादळाच्या अनुषंगाने झालेलं आपल्याला दिसून येतं. मित्रहो, टोर्नाडो वादळाची जर निर्मिती आपण बघितली तरी कशामुळे होतं तर ज्या ठिकाणी उष्ण वायुराशी व थंड वायुराशी एकत्र येतात अशा प्रदेशांमध्ये, उष्ण वायुराशी आणि थंड वायुराशी एकत्र आल्यानंतर अशा प्रदेशांमध्ये प्रामुख्याने टोर्नाडो वादळाची अधिक प्रमाणामध्ये निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. टोर्नाडो वादळ हे प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये आणि वसंत ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणात आलेली आपल्याला दिसतात. टोर्नाडो वादळामुळे मोठमोठाली झाडं, इमारती, टेलिफोनचे खांब, विजेचे खांब, तारा या सगळ्या जमीनदोस्त झालेल्या आपल्याला दिसतात. किंवा या वादळामधील असणाऱ्या वाऱ्यांची गती इतकी प्रचंड असते आणि चक्राकार गतीने हे वारे फिरत असल्यामुळे या वाऱ्याच्या मार्गामध्ये, या वादळाच्या मार्गामध्ये जर झाडं आली असतील तर ती झाडं उमळून पडतात. इमारती आल्या असतील तर त्या इमारती देखील जमीनदोस्त होतात. त्या इमारतीची छतं ही मोठ्या प्रमाणात उडून गेलेली आपल्याला दिसतात. टेलिफोनचे खांब असतील किंवा विजेची खांब असतील, विजेच्या तारा देखील उमळून पडलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर खांब देखील उमळून पडलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे अतिशय प्रचंड वेगानं
या वादळामधील असणारी हवा ही स्वतः भोवती फिरत असते, की तिचा जो भोवरा असतो त्या भोवऱ्याची गती इतकी प्रचंड असते की त्या भोवऱ्याच्या गतीमुळे त्या ठिकाणी झाडे, इमारती, टेलिफोनची खांबं, विजेची खांबं ही सगळी त्या ठिकाणी उळमळून पडलेली किंवा बाजूला फेकली गेलेली आपल्याला दिसून येतात. वायुभार अचानक कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होतं काय की या वादळामध्ये या टोर्नाडो वादळाच्या मध्यभागी वायुभार अचानक इतका प्रचंड प्रमाणात कमी होतो की त्यामुळे मोठमोठ्या इमारतीचा स्फोट होऊन त्यांना त्या ठिकाणी तडे गेलेली आपल्याला दिसून येते. केंद्रभागी वायुभार हा अत्यंत कमी असल्यामुळे केंद्राजवळील वारे प्रचंड वेगाने वाहतात. केंद्रभागी आपण जर बघितलं या वादळाच्या तर या केंद्रभागी जे काही वायुभार आहे हा प्रचंड अतिशय कमी असतो आणि अतिशय कमी असल्यामुळं त्या ठिकाणी या वाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या भोवऱ्या केंद्रभागी असणाऱ्या भोवऱ्यामध्ये वाऱ्याची गती इतकी प्रचंड असते की प्रचंड वेगाने ही वारे वाहतात व घरांची छते तसंच मार्गामधील असणारे या वादळाच्या मार्गामधील असणाऱ्या वस्तू उंच उडवून नेतात. ज्या काही वस्तू आहेत पडलेल्या त्या सगळ्या उंच उडवून नेतात व दुसरीकडे घेऊन फेकून देतात. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जर बघितलं तर हे एक अतिशय विनाशकारी विध्वंसक असणारं असं हे टोर्नाडो नावाचं असणारं वादळ हे आपल्याला की ज्याला आपण गर्भवाती वादळ असं या ठिकाणी म्हणतो असं हे वादळ असलेलं आपल्याला दिसून येतं. मित्र, अशा प्रकारचं असणारं हे वादळ कोणत्या भागामध्ये होतं हे या ठिकाणी आपण बघूया की याचं भौगोलिक वितरण कुठे आहे, नेमकं कोणतं भौगोलिक स्थानामध्ये अशा प्रकारची वादळं जगामध्ये आपल्याला दिसून येतात. हे जर आपण बघितलं की याचं भौगोलिक वितरण कसं आहे तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की ध्रुवीय प्रदेश वगळून ध्रुवीय प्रदेश या ठिकाणी जर आपण बघितला तर ध्रुवीय प्रदेश वगळून टोर्नाडोची उत्पत्ती ही कुठेही होऊ शकते. जर ध्रुवीय प्रदेश वगळला तर कारण का तर जिथं अचानकपणे वायुभार हा अतिशय कमी झाला अशा प्रदेशामध्ये आणि आपण पाहतोय की ध्रुवीय प्रदेशामध्ये वातावरण थंड असल्यामुळे त्या ठिकाणी वायुभार हा अधिक असतो. म्हणून ध्रुवीय प्रदेश वगळून या टोर्नाडोची उत्पत्ती कुठेही होऊ शकते. जगात सर्वात जास्त वादळाची संख्या ही USA म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका की ज्याला आपण संयुक्त संस्थान असं म्हणतो, या संयुक्त संस्थान आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येते. संयुक्त संस्थान आणि ऑस्ट्रेलियामध्ये या वादळाची सर्वाधिक संख्या किंवा सर्वाधिक वेळा हे वादळ त्या ठिकाणी झालेलं आपल्याला आढळून येतं. उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत व अँडीज पर्वताच्या पूर्व भागामध्ये रॉकी पर्वत आणि अँडीज पर्वत यांच्या पूर्व भागामध्ये ही वादळं मोठ्या प्रमाणात उत्पन्न झालेली आपल्याला आढळून येतात. अमेरिकेत ही वादळे खास करून मिसिसिपी नदीच्या खोऱ्यामध्ये जो काही मिसिसिपी नदीचा उत्तर अमेरिकेतील मिसिसिपी नदीचा जो काही खोरा आहे संयुक्त संस्थानातील या मिसिसिपी नदीच्या खोऱ्यामध्ये ही वादळे अतिशय कुप्रसिद्ध असलेली आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी वर्षाला सरासरी 145 वादळं या मिसिसिपीच्या खोऱ्यामध्ये वर्षाला जवळपास 145 वादळं ही या ठिकाणी येताना आपल्याला आढळतात. संयुक्त संस्थानातील जी काही राज्य आहे त्यामध्ये कॅन्सास, टेक्सास, ओक्लाहोमा, मिसुरी, अलाबामा व नेब्रास्का या राज्यामध्ये
टोर्नाडो या वादळाचं प्रमाण हे अधिक असलेलं आपल्याला दिसून येतं. संयुक्त संस्थानाशिवाय म्हणजे साधारणतः युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेशिवाय ही वादळं अर्जेंटिना, भारत या देशामध्ये देखील झालेली आपल्याला दिसतात. भारतामध्ये खास करून भारताच्या पूर्व भागामध्ये टोर्नाडो वादळे निर्माण झालेली आपल्याला आढळतात. संयुक्त संस्थानात टोर्नाडो वादळे ही मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे तेथील हवामान खात्यानं किंवा हवामान शास्त्रज्ञानं या टोर्नाडो वादळाचा अभ्यास देखील अधिक केलेला आहे. त्यामुळे टोर्नाडोची निर्मिती, त्याचा विकास या प्रमाणात मोठ्या प्रमाणात संशोधन हे संयुक्त संस्थांमध्ये आपल्याला झालेले आढळते. तर मित्रहो, अशा पद्धतीनं आजच्या तासामध्ये आपण घर्णवादी वादळ किंवा टोर्नाडो यांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे की या टोर्नाडो वादळाची वैशिष्ट्य काय काय आहे, या टोर्नाडो वादळाचं भौगोलिक वितरण कसं झालेलं आहे, कोणत्या भागामध्ये हे टोर्नाडो वादळ हे अधिक प्रमाणामध्ये आलेलं आपल्याला दिसून येतं. हे सगळं आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी बघितलेलं आहे. धन्यवाद.